तिने गिळिले सूर्याशी थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला. सेवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ साधकाचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय यांच्या बहीण मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या परिचित असणारा कुट प्रकरणातील असा महत्वाचा असा भंग आहे. भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं आमचे हरिभक्तीपरायण समाधान महाराज गोरे यांच्या मार्गदर्शनानं चालत असलेला हा नाम सप्ताह बऱ्याच दिवसाची सेवा आहे. याचं वर्ष काही सांगता येत नाही, पण माझ्यासारख्या पामराकडे ही अशी तिसऱ्या दिवसाची सेवा आहे. सेवेकरता मुक्ता आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेबाचा अभंग आहे आणि या अभंगातून आईसाहेब अजातवादाचा बोध करतात. विवर्तवादाची प्रक्रिया सांगून अजातवाद पटवून देतात. सगळ्या संतांचं शास्त्राचं मनोगत हे सगळ्या जगाला अजातवाद पटावा, पण लोकांना ते पटत नाही, त्याला काय करतात. पण हे कीर्तन सप्ते वाऱ्या दिंड्या तीर्थयात्रा जप तप अनुष्ठान हे सगळं करायचं अजातवाद पटण्याकरता करायचं. उगा मनोरंजन म्हणून जास्त पैसे झाले म्हणून नाही करायचं. की अजातवाद पटावा. अजातवाद कशाला म्हणायचं? म्हणजे नाही, जात म्हणजे जन्म, ज्याचा जन्मच नाही म्हणजे खरी वादाला सुरुवात ही जगाच्या विचाराला झाली की वादाला सुरुवात झाली. आधी वाद नव्हता. एकमेवा द्वितीयम ब्रह्म ने नानास्ति किंचन. एक अद्वितीय ब्रह्म पाही आणि का दुसरे काही नाही. आणि सगळं ब्रह्म आहे हे कळण्याकरता सप्ताह आहे. मीही ब्रह्म आहे आणि जगही ब्रह्म आहे हे कळण्याकरता सप्ताह आहे. मग तुम्हाला असं कळा वाटतं का? आपण सत्य करतो असं कळण्याकरता करतो असं मनात तरी आहे का की मला हे कळावं? बरं जाऊ दे, तुम्ही कीर्तन येता हे कळावं म्हणून येता का अशी मजा करण्याकरता येता? बॉन हे सांगावं असं वाटतं का बॉन तुम्हाला खुश करा वाटतं? असा काल आहे. कितीक लोक आहे त्यांना हे आवडतं असं नाही. सगळ्यालाच पांचट विनोद आवडतात असं नाही. काही चांगले बी लोक आहेत, पण पुष्कळ लोकांना विनोदाची कथा गोड वाटे. विठ्ठला विठ्ठल. तुमच्या होळचे स्वामीजी आमच्या भागात आले. मी भेटायला गेलो. ते म्हणले चांगले महाराज मला तुमच्या महाराज लोकांचं नवल वाटतं. म्हणलो कशाचं नवल वाटतं स्वामीजी? ते म्हणले विचारू का तुम्हाला? म्हणलो विचारा भाऊ काय विचारायचं. ते म्हणले कीर्तनकाराला मीमांसाचार्य पदवी असावं, न्यायाचार्य असावं, वेदांताचार्य असावं, भक्तिचार्य असावं, नामाचार्य असावं का विनोदाचार्य पदवी असावं. पण हा कलीचा प्रभाव आहे. लोक आवडीनं विनोदाचार्य पदवी टाकतात आणि आमच्यासारखे पाजी लोक लावून घेतात. काय लावून घेतात? अरे विनोदाचार्य ही पदवी कीर्तन करायला असते का तमासगिराला? तमासगिराला असते. कारण तुकोबराय म्हणतात आम्ही कीर्तनकारांना, तुम्ही गाथा पहा, आम्ही कीर्तनकारांना विनोद करणं या जगाचं मरण आहे. आमुचा विनोद ते जगा मरण करती भावहीन देखो वेखी. मग सगळ्या संतांची तळमळे यांना बोध व्हावा, यांना ज्ञान व्हावं. कारण ते इथं आले त्याच्याकरता. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे
टाळी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी बोला आले घर जावय कोण आले घर जावय कोण आले घर जावय कोण आले घर जावय कोण येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी कशासाठी आले? उपकार करणे. काय उपकार करायचा होता? जगाला बोध द्यायचा होता, बोध करण्याकरता. म्हणून तळमळीनं म्हणतात बाबा हा मनुष्य देह मिळाला, हा पुन्हा मिळणार नाही. दुसऱ्या देहात हा बोध आणि हे ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान, दुसरीकडे मिळणार नाही. तुम्ही सांगा आपल्या गावातल्या गाढवाला कीर्तन ऐका वाटत नाही का? ऐकायचं साधन नाही. आपल्या गावात गाढव डुकरं असतील ना? तुमच्या गावात नाहीत का? इथं डुकरं, घुशी साप नाहीत का? गाई म्हशी नाहीत का? हलगट नाहीत का? मग त्यांना कीर्तन ऐका वाटत नाही का? ऐकायचं साधन नाही. कोण म्हणलं ऐका वाटत नाही? अहो त्याला ऐका वाटतं. जाऊ द्या, इथं जर गध येऊन बसलं तर तुम्ही बसू देता का? ऐका वाटतं. कुत्र्याला ऐका वाटतं, पण ऐकायचं साधन नाही. आणि माणसाला साधन नाही का? माणसं ऐकत नाहीत. कोण म्हणतं अरे ठाकूरबाचं घोडं एखादं धरीत होतं, धरा वाटत नाही का? लोहगावला ठाकूरबा होते. लोक म्हणायचे काका एकादश आजची का उद्याची? द्वारती जर एकादश आली तर ते म्हणायचे हरभऱ्याचं टोपलं घ्या आणि ठेवा घोड्यासमोर. जर घोड्याने हरभरे खाल्ले तर एकादश आजचीच, नाही उद्याची. आणि नाही खाल्ले तर मग आजचीच. मग जनावराला परमार्थ करा वाटत नाही का? वाटतो, पण करता येतो का? नाही. का? साधन नाही. माणसाला साधन नाही का? माणसं करीत नाहीत. मग माणसं आता कधी नाही का पुढं व्हायचे नाही? निश्चित होणार. खंती ते न करा होणे गाढव, चिंताच करू नका. अरे माणसाचा देह मिळाला, गावात सप्ताह बसला आणि तू कीर्तनाला जात नाही. कीर्तनाशी जाता तुझी जड झाली माती. कीर्तनाला जाताना फाशी आली का तुला? अरे उद्या अर्धांगवायू झाला तर तुला जावं वाटलं तरी जाता यायचं नाही. तुला टाळी वाजा वाटली तरी वाजवता यायची नाही. म्हणून सावध होय. विठ्ठला विठ्ठला सावध होय. साधूची संगती कर. लय धनाच्या सत्तेच्या घमिंडीत राहू नको. मरायच्या अगोदर मी वासुदेव आहे, मी सच्चिदानंद आहे, मी ब्रह्म आहे आणि जग ब्रह्म आहे असा बोध करून घे. ही तळमळे संताला. पण मूर्ख लोक संताचं ऐकत नाहीत. मूर्ख नेने वर्म संत चरण. काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. बोला काय करू बहु वाटे तळमळ. टाळ टाळ वाटे तळमळ.
म्हणले तळमळ वाढते, पण समाज ऐकत नाही. किती सांगू तरी कोण ऐकत नाहीत. जे भटकीचे आहेत, जे शिंदळीचे आहेत, तेच ऐकत नाही. किती सांगू तरी नायकती, पुढे शिंदळीचे रडतील. तळमळीनं बोलले. जसा बाप मुलाच्या पाया पडतो, तसे संत आपल्या पाया पडून आपल्याला बापा म्हटले. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, स्वहिताचा स्वार्थ. तुम्ही सांगा, आपण बापा म्हणायच्या लायकीचे आहेत का? पण हे तो हिताचा कळवळा. तळमळे संताच्या अंतर. मानाखाली हात घातला. पाटील, लय धनाच्या सत्तेच्या मस्तीत राहू नका. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. दादा म्हणले, दादा मी धाब्यावर जेवणारा जोशी नाही. शिवही मुहूर्त पुषे जया जोशी आते. भगवान शंकरानं जीवपणाचे नित्रासे यावया पुल्या दशे. शिवई मुहूर्त पुषे जया जोशी आते. असा मी जोशी, आणि पंढरपूरच्या राजाचा जोशी. मी आलो रायाचा. दादा तुम्ही आमचं ऐका, येथून पुढे बरे होईल, तुमचं बरं होईल. तुम्ही साधूची संगती करा, संत चरणी भाव धरा, क्षणाक्षणा नामस्मरा. लोकाच्या उचापत्यात टाइम घालू नका. अरे आपल्या नदीला मागचं पाणी येऊन मिळतं म्हणून नदी वाहते, पण ह्या देहरूपी नदीचं आयुष्यरूपी पाणी एकदा गेलं ना, तर त्याला मागून पुन्हा मिळत नाही. म्हणून मायबाप, साधू संत म्हणतात, मायबाप तुम्ही आमचं ऐका. तुम्ही आमच्यासारख्या पांचट लोकांचं नका ऐकू, पण साधू संताचं ऐका. संत चरणी भाव धरा, क्षणाक्षणा नामस्मरा. मुक्ती सायुजता वरा हेच करा बापानो. बस दुसरं करूच नका. आणि हे मरायच्या आधी करा, कारण मरण अटळ आहे. मरण लांबविता येतं का टाळता येतं? मरण अटळ आहे महाराज. हा मृत्यूलोक आहे. म्हणून साधू संत तळमळीनं बोलतात. बरेच रूपक केले संतांना. काय केले? कशा करता? जगाला अजातवाद कळावा. अजात म्हणजे हे वादाला जी सुरुवात झाली ना महाराज, तर जग कसं आहे असा विचार सुरू झाला की मग वादाला सुरुवात झाली. नाही तर आधी वाद नव्हता. मग कोणी म्हणलं झालंच नाही, काय म्हणलंय? याला म्हणायचं अजातवाद. एक ब्रह्मचे एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. स्वगत सजाती विजाती भेदरहित एक परमात्मा आहे, हे नाना जगत नाहीच. आणि हाच अनुभव सगळ्या संतांचा आहे. जसं श्रुती सांगते एकमेवा द्वितीयम ब्रह्म, तोच अनुभव ज्ञानोबा राहायचा आहे. प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. प्रपंच नाही. चला नाथ महाराजाकडे. नाथ महाराज, ज्ञानोबरायचा अनुभव असा आहे, तुमचा कसा आहे? प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता, कदा कल्पांते घडेना. चला तुकाराम महाराजाकडे. महाराज तुमचा अनुभव कसा आहे? तोच अनुभव संताचा. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. टाळ 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 वाजवा टाळ. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोम ब्रह्म आकळले. अहम सोम ब्रह्म
झाला प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच नाही झालाच नाही, हे ब्रह्मच आहे. आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते, सगळ्या संतांचा अनुभव एक असतो आणि जीवाचा अनुभव भिन्न भिन्न असतो. संतांचा अनुभव सुखाचा असतो, जीवाचा अनुभव दुःखाचा असतो. संतांचा अनुभव प्रमेचा असतो आणि जीवाचा अनुभव भ्रमाचा असतो. विठ्ठला त्यांचा तो अनुभव असल्यामुळं अनुभवी आले अंगा ते या जगालाही तो अनुभव यावा असा त्यांचा भाव असतो. म्हणून त्यांनी बऱ्याच अभंगातून रूपकातून जगाला अजातवाद पटवून दिलेला आहे. तसं आदिशक्ती मुक्ताबाई यांची तळमळ आहे, जगाला बोध व्हावा. जगाला काय ताकद मुक्ताबाईंची. अरे सगळ्या श्रेष्ठ ज्ञानाला, सगळ्या श्रेष्ठ योग्याला आणि सगळ्या श्रेष्ठ भक्ताला जिनं बोध करावा, तीन देवाला बोध करणारी आदिशक्ती मुक्ताबाई. नामदेव, चांगदेव आणि ज्ञानदेव. लोकांना त्रास दिला, मधुकरी वाढली नाही, झोळी फाळली, शिव्या दिल्या, मारलं. ज्ञानोबाला उद्वेग झाला, ताटी लावून बसले, योगासन घातलं आणि आपला देह संपवा असं वाटलं. मुक्ताबाईनं थाप मारली, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी पावन टाळ टाळ वाजवा, टाळ. योगी पावन मनाचा. आसा हे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. हे साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन नानो भरायला म्हणलं, दादा तुम्ही योगी आहेत. आणि योगी कसा असतो? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मद्वारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा ताटी उघडा. मुक्ताबाईचे उपकार आहेत. दादा बाहेर आले म्हणून ज्ञानेश्वरी झाली. दादा ज्ञानेश्वरी मुक्ताबाई. ज्ञानदेवाला बोध केला, चांगदेवाला केला. चांगदेव महाराज, चांग्या कोरा कोणी म्हणायचं नाही, ते मुक्ताबाईनीच म्हणावं, विठ्ठला विठ्ठला. नामदेवासारख्याला कच्चा नामदेव कोणी म्हणायचं? मुक्ताबाईनेच म्हणायचं. आळंदीला संत सभा ठरली आणि नामदेव राय आले म्हणून सगळे संत उभे राहिले. निवृत्तीनाथानं लोटांगण घातलं. कोणाला? पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. नमस्कार केला, सगळ्या संतांना केला. मग मुक्ताबाईला म्हणले, पण नामदेवाला जरा अभिमान होता, मी देवाजवळ राहणार आहे आणि हे महिन्याला येणार आहेत आणि मी कायम राहणार आहे. अभिमान वाकलेत नाही. वारकरी कसे असतात? पाया पडे जन
आणि खरं संताचं लक्षण आहे वर्ण अभिमान विसरली आती एक एका लोटांगण जाती रे. हे अंतरंग लक्षण आहे संताचं. गण लावणं, माळ घालणं, कीर्तन करणं, पखवाज वाजणं, सप्ताह करणं, तीर्थयात्रा करणं हे बहिरंग लक्षण आहे. कारण कीर्तन करता ते संत असतातच का? नाही मग मी नाही का? खरंय त्यांचं. त्याला म्हणता त्याच्या मनात ध्यानात आहे त्याच्या नाहीच म्हणून तू, पण त्याला म्हणता येणार. करिता कीर्तन बरोबर आहे. सांगता पुराण नव्हते संत. प्रमाण आहे ते, प्रमाणानं बोलले ना. नव्हते ते संत करिता. मग संत काय करतात? नाही 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 ते नाही, आता नाही जमलं तुमचं ते मला माहिती आहे. मग संत कीर्तन करतात का काय करतात? ते नाम मी काय म्हणतो नामस्मरण कीर्तनच नो. संत कीर्तनच करतात. संत काय करतात? कीर्तनच करतात. पण कीर्तन करतात ते संत असतातच असं नाही. संत काय करतात? संत का तमाशा करतात काय? मग संत कीर्तनच करतात, पण कीर्तन करतात ते संतच असतात असं नाही. विठ्ठला संत पुराणच सांगतात, पण पुराण सांगतात ते संत असतातच असं नाही. संत पडशी पताका घेतात, वारकरी काय घेतो? पडशी पताका घेतो. पण पडशी पताका घेतो वारकरी असतो का? असं नाही. नसतोच असंही नाही आणि असतोच असंही नाही. संत कीर्तन करीतात मग काय करतात? का गाणे म्हणतात काय? मग कीर्तनच करतात. पण कीर्तन करते आता चोर बी कीर्तन करायले. म्हणून विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी टाळी. मग संताचं खरं लक्षण आहे वर्ण अभिमान विसरली आती. एक एक निर्मळ चित्ते ज्याच्या चित्तातला मल विक्षेप आवरण गेलेला आहे. सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. हे संताचं लक्षण आहे, खरं लक्षण संताचं. आणि नामदेवराय वाकलेच नाही ना. मुक्ताबाईला निवृत्त मुक्ताई पंढरीचे आलेत, वारकरी आहेत, अखंड देवाजवळ राहणार आहेत, नमस्कार कर. सुरुवातीची भेट. मुक्ताबाई म्हणल्या दादा तुम्हाला लय याचा पुळका यायचा पण नाही याचा. काय म्हणले? तुम्हाला लय याचा पुळका आहे तर डबल घ्या, मी नाही घ्यायची त्याचं दर्शन. नामदेवरायचं गारच झालं. ते म्हणले काय बाई बाई पोरगी काय पोरगी? अरे देवाजवळ राहणारे ते. मुक्ताबाई म्हणतात विठ्ठल विठ्ठल. अखंड जयाला देवाचा शेजार दादा. कार्य अहंकार गेला नाही. आणि त्यास पुढं संत सभा झाली. मग सगळ्यांनी नामदेवरायचं सांगतो की लहान मुलगी जरा फटकाळे बोलायला. नामदेवराय बसली. मुक्ताबाई म्हणल्या गोरोबा काकाला काका हे सगळे गाडगेत, याच्यातलं पक्क कोणतं कच्च कोण? गाडग्याची परीक्षा कोणाला? सुताराला का चांभाराला? कंभाराला. कोणाला? कोणाला? कुंभाराला. पक्क कोणतं पहा बरं. थापटण घेतलं, लाकडाचं नाही, हाती थापटणे अनुभवाचे. हाती थापटणे पहिलं निवृत्तीनाथाला आणलं, लयच भाजलेलं होतं ते, टनकन वाजलं. दुसरं ज्ञानोबराला आणलं आणि शेजारीत नामदेव महाराज तोंडाकडेच पाहू लागले. ते म्हणले आगावच पाहुणचार झालो हो. आणि नामदेवरायच्या डोक्यात आणल्यावर मुंग्या आल्या आणि पळाले नामदेवराय. मुक्ताबाई म्हणल्या नाम्या कचा आहे? म्हणले काय?
मुक्त आपण म्हणायचं नाही, मुक्ताबाईनं म्हणायचं. साधा अधिकार का मुक्ताबाईचा? विठ्ठल विठ्ठल साधा अधिकार का मुक्ताबाईचा? अधिकारी होत्या, संत होत्या. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाय. आणि त्या मुक्ताबाईनं काही अभंग केले, सगळ्या संतांना केले, पण काही अभंग कुठ म्हणजे कोड्यातले केले. काऊन केले बरं कोड्यातले अभंग? काय काय माणसं स्वतः लय शहाणे समजितात. ते म्हणते गुरुची काय गरज आहे, घरच्या घरीच अभ्यास करायचा, गुरुची काय गरज आहे. मग त्याची घमेंडगिरी करता हे अभंग तयार केले. नाही तर संत कोणाला म्हणतात? जे अवघडातलं सोपं करून दाखवते याला काय म्हणतात? संत. काय काय याने कसं केलं सोप्यातलं? विठ्ठल विठ्ठल. कोड सोपं असतं का अवघड असतं? कळायला अवघड असतं, पण ते सोपंच असतं, पण कळत नसतं. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असतात, सामान्याच्या बुद्धीला जे कळत नाही त्याचं नाव कोड. अवघड नसतं, पण सामान्याच्या बुद्धीला उलगडत नसतं, त्याचं नाव कोड आहे. कोळ लय अवघड नसतं, पण कळत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? कोड आहे. तसे काही श्लोक कोड्यातले आहेत, काही अभंग कोड्यातले आहेत, कोडे आहेत ते. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज काही कोडे सांगत असते. काळमुखी आहे पण माकडीन नाही, दोन जिभाची आहे पण सर्पिन नाही, पंचप्रिय आहे पण द्रौपदी नाही, आणि तिला जो धरणार आहे तो कुलकर्णी. कळालं? कळालं का? मी इंग्लिश मध्ये थोडंच म्हणलो, मग कळलं काऊन नाही? हरले का तुम्ही? आता हरले ना. पहिले पेन राहायचे पा, पेन. आता नाही, पहिले ते त्याला पत्तीचे पेन, त्याला दोन जिभा राहायचे आणि ती दौत ती लागायची ना, ती शाही शाही ती ते ती भरणी, ती काळमुखी. मग माकडी नाही का ती? काळमुखी काळी आहे ना, माकडी नाही का? आणि ही पेन ती लिप दोन जिबाची, मग सर्पी नाही का? आणि ते हातात किती जणांना धरण लागती पेन हातात धरताना? पंचप्रिया, 5 बोटांना धरावं लागते ना. मग द्रौपदी आहे का? आणि ते कोणा पहिली कोणा लोक इडे राहते, आडण राहते, हे कुलकर्णी पांडे तेच घ्यायचे. ते काय अवघड होतं का याच्यात? काय अवघड होतं का? मी आता सांगितलं तर मग काऊन सांगितलं नाही तुम्ही अवघड नव्हतं तर? याचं नाव कोड, याचं नाव काय? विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आणखी एक कोड सांगतो. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, एका घरी पाहुणे आले, गर्दी होती, मग पाहुणे निघून गेले. पण शेजाऱ्याने विचारलं, देवबाप्पा सकाळी लयच गर्दी होती तुमच्या घरी. ते ब्राह्मण कोड्यात बोलले, देवबाप्पा कोड्यात बोलले, कस काय गर्दी होती एवढी? कलमाच होता सगळा. ते म्हणले, शेजारी मामा 20 पाहुणे आले. आता ध्यानात धरा, काय किती पाहुणे आले? 20 पाहुणे आले. 22 स्नानाला गेले, 23 परत आले, 34 जेवायला बसले आणि 19 जेवून उठले. आता किती अवघड आहे? याचं नाव कोड. अवघड काहीच नाही, पण कळत नाही. काय नाही अवघड आहे? अवघड आहे का?
मग सांगा सोपं येतं. ठल ठल सांगतो मी आता. 20 पक्के ध्यानात धरा. किती पाहुणे किती आले? 2 शून्य 20 पाहुणे आले. आणि जे 20 पाहुणे आलते ते 22 स्नानाला गेले. म्हणजे 2 वाढे नाही. 22 म्हणजे विहीर. 22 म्हणजे काय? 22 त्या पोखर. विठ्ठल विठ्ठल 22 म्हणजे विहीर. विहिरीवर स्नानाला गेले. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. 22 म्हणजे ते मग 20 आलेले कुठं स्नानाला गेले? विहिरीवर स्नानाला. 22 म्हणजे 2 नाही, विहिरीवर स्नानाला गेले. आणि जे 20 विहिरीवर स्नानाला गेलते ते 20 परत आले. कोणते 20? जे गेलते ते. 2 3 नाही घ्यायचा आता. काय? जे 20 स्नानाला गेलते ते 20 परत आले. म्हणजे किती परत आले? 20च आले. 2 3 नाही. आणि ज्या दिवशी जेवायला बसले त्या दिवशी होती चौथ. चतुर्थी आमच्याकडे तिला चौथ म्हणते. 34 जेवायला बसले. 34 म्हणजे 3 और 4 नाही, 34 जेवायला बसले. आणि एकूण किती होते सगळे? 19 जेवून उठले. म्हणजे 20 जेवूनच उठले होते ना ते. काय अवघड होतं काय? काय होतं का सांगा ना. तुम्ही माझ्याकडे पाहा ना. ते वाटतं याच्या नादीत नको लागलं. काय अवघड आहे का याच्यात? मग सांगत काऊन नाही तुम्ही? बरं पुन्हा एक विचारतो आता, छोटं विचारतो. आमचे गुरुवारे संदीपान महाराज आशेगावकर सांगत असते. ते म्हणले तळ हातावर जन्मली, सूर्यानं शोषिली आणि पती नसता सती गेली. आता जमलं तुमच्या भागातल्या असल्यामुळे जमलं ते. काय गौरी? तळ हातावर जन्मली, सूर्यानं वाळली, शोषिली आणि त्याला का नवरा आहे का? पती नसता चुलीत गेली म्हणजे सती गेली. विठ्ठला विठ्ठला. अवघड नाही पण कळत नाही याचं नाव कोडं. तसे संतांनी काही अभंग जे केले कोड्यातले त्याचं कारण आहे. काही काही माणसं गुरु मानित नाहीत, गुरु परंपरा मानित नाहीत. मीच गुरु आहे म्हणते, मला गुरुची काय गरज आहे? मग तू गुरु आहे तर सांग याचा अर्थ. मग काय येतं? तू गुरु, तुला गुरुची गरज नाही ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काही घमेंडी माणसं असते. एकदा भगवान व्यासांना महाभारत ग्रंथ लिहायचा. मग ग्रंथ लिहिण्याकरता कोणीतरी लेखक असावा म्हणून कोणाला ठेवा? आता मोठी माणसं. त्याने गणपतीला बोलवलं. आता गणपतीला व्यास म्हणल्यामुळं काही म्हणता येईना, पण त्याला लिखाणाचं काम कमी वाटू लागलं. मी एवढा मोठा माणूस आणि माझ्याकडे असं छाटछूट काम दिलं. आता इथं आमचे गुरुजी आले, गुरुवारी चंद्रशेखर महाराज असतील, आणि मला म्हणले चांगदेव मंडपा 17 टाकून घ्या. आता मी कीर्तनकार माणूस आणि मला तसं म्हणलं मला कमीपणा वाटन का नाही? पण त्यांनी सांगितलं करावं लागेल का नाही? करावं लागेल. आपले गुरु आहेत ना ते. आता व्यास म्हणल्यावर गणपतीला काही म्हणता येईना, पण लिखाणाचं काम कमी वाटू लागलं. गणपती म्हणले भगवान व्यास महर्षी आज्ञा मान्य मला, पण माझी एक आठ आहे. म्हणलं काय आठ आहे? तुम्ही सांगत राहायचं माझी लेखणी बंद पडली तर मी काम बंद करेन. व्यासाच्या ध्यानात आलं, याला घमेंड आली. म्हणलं काय हरकत नाही, आठ कबूल आहे. तुझं लेखणी बंद पडली की तू उठून जाय, मी म्हटलं कोणता पाहिजे. पण व्यास म्हणले माझी एक आठ आहे. ते म्हणले काय आठ आहे तुमची? ते म्हणले मी जे सांगन ते कळाल्याशिवाय लिहायचं नाही. मी जे सांगन. मग व्यासाला काही चिंतन करा वाटलं, थांबा वाटलं, गुंगड जावं वाटलं, आराम करा वाटला, एखादा कोड्यातला श्लोक टाकायचे. गणपती दिवसाचं दिवस जायचे गणपतीचे, मिळत लागत नसं गणपती. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण अशी बुद्धीची घमेंडजुरी न करता काही कोड्यातले आपण केले. बोध व्हावा, जगाला ज्ञान व्हावं. तसं आदिशक्ती मुक्ताबाई यांचं हे कोडे, कोड काय कोडे.
काय कोड आहे? मुक्ताबाई म्हणतात, अरे सगळ्यात लहान जीव कोण? मुंगी. आणि तिनं उड्डाण केलं आणि काय केलं? अभंगाच्या पहिल्या मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी. टाळ टाळ मुंगी उडाली आकाशी, उडाली आकाशी, जे किडीले सूर्याची तिने किडीले सूर्याची, तिने किडीले सूर्याची, सूर्याची धोरणव लावताला, धोरणव लावताला, तिने किडीले सूर्याची, तिने किडीले तिने किडीले सूर्याची, सूर्याची धोरणव लावताला, धोरणव लावताला. नवल सांगतात मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणतात, मला हसू आलं. काऊन हसू आलं मुक्ताबाई? मी नवल पाहिलं. नवल म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट पाहिली, न घडणारी गोष्ट घडली. काय झाली? माणसाला कुतूहल वाटतं ना, नवल वाटतं का नाही? आता नवलाचे प्रकार आहेत, काही व्यवहारातले नवले, काही परमार्थातलं नवले. काय नवल दिसलं? मुक्ताबाई म्हणतात, मुंगी उडाली आकाशी. मुंगी कुठं उडत असती का? पण मुक्ताबाई म्हणतात मुंगी उडाली. म्हणले पावसाळ्यात तिला पक फुटते ना, मग ती काही इतकी आकाशात उडती काय? पण मुक्ताबाई नवल सांगतात, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. ही कोणती मुंगी आहे? ही माया रूपी मुंगी. कोणती मुंगी? माया. म्हणले मायेला मुंगी कशी म्हणता? माया तर मोठी आहे ना. अरे माया सापेक्षित मोठी. पृथ्वीपेक्षा पाणी मोठं आहे, पाण्यापेक्षा अग्नी मोठा आहे, अग्नीपेक्षा वायू मोठा आहे, वायूपेक्षा आकाश मोठे आहे, आणि आकाशापेक्षा माया मोठी आहे. पण त्या परमात्म्याच्या बाबतीत, ब्रह्मस्वरूपाच्या बाबतीत माया लहान आहे. मेकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशावर जगत आहे. त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे? अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे दिंडे. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे,
नंदा केवळे नावाला केवळे अरे अनंत ब्रह्मांडे देवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐशे गेली. आणि मुंगी म्हणजे किती गाली मग माया किती के. अरे उंबरातल्या किड्याला वाटतं उंबरच ब्रह्मांडे. उंबरातल्या किड्याला काय वाटतं उंबरातील कीटका एवढेच ब्रह्मांड देखा. पण त्या उंबराला ध्यानात नाही ज्या उंबरात मी ह्या झाडाला किती उंबर आहेत. विठ्ठल विठ्ठल टाळी 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 टाळी. उंबराला माहित आहे का बरं झाडाला किती उंबर आहेत. असे आपल्या गावात उंबराचे झाड किती आहेत आणि ब्रह्मांडात किती झाड आहेत. तसं किती ब्रह्मांड आहेत अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशे. असं परमात्म्याचं स्वरूप. चौदा भुवने जयाची या पोटी. अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल. भूरलोक भोरलोक स्वर्लोक महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक वरचे 7 आणि 14 ज्याच्या पोटात हे तो परमात्मा आहे. साधा आहे का. हरी हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत असा परमात्मा आहे. एवढा व्यापक परमात्मा आहे. आणि माया काय त्याचे काय अंश रे. पण इतकुशी माया पण तिनं काय केलं उडी मारली. महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुंगी उडाली आकाशी. आणि त्या मायेनं काय केलं तुका म्हणे माया ब्रह्माला झाकलं. काय केलं ती म्हणते ना पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पाहो माझा पाही पतिव्रता. तिनं बापाची दादला केला. दादला म्हणजे नवरा. कोणाला नवरा केलं. कोण वाईट म्हणे या बोला. नाथ महाराज म्हणले तुम्ही तिच्याच बोला न चला. कोणाच्या जिनं बाप नवरा केला तिच्या तरीच कैवल्य सुख तुम्हाला. विठ्ठला अशी माया आहे. अघटित घटना पटीशी माया. तू काय म्हणे माया तिने झाकुळली छाया. परमात्म्याला वेष्टन केलं. म्हणून महाराज म्हणतात मुंगी उडाली आकाशी तिने गिळले. किंवा जीवाचा जर विचार केला
तर ममय वंशो जीवलोके, परमात्म्याचा एक अंश आहे. पण त्या जीवाला सद्गुरूची भेट झाली आणि सद्गुरूनं त्याला बोध दिला. बोध दिला मज सांगते मार्ग दाविला नीत. बोध दिला टाळ टाळ भ्रांती हे समूळ गेले लागली वाट. बोध दिला बोध दिला. काय झालं? विठ्ठल विठ्ठल. बोध दिला मज सांगाते मार्ग मला येवनी गुरुनाथे माता ठेवीला करू. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. येऊन गुरुनाथे माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझ्यावर हस्तकर. सत्य गुरुराई सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना. तसं गुरूंची कृपा झाली आणि गुरुच्या कृपेनं लहान असणारा जीव गुरुनं सांगितलं संकोचो निकारे. आणि परमार्थातलं नवल. व्यवहारात बी नवल आहे का नाही? नवल म्हणजे आश्चर्य. तुकोबरा म्हणतात वाटे या जनाची थोरबा आश्चर्य. वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य. काय आश्चर्य? न करती विचार का हिताचा. नवल आहे का नाही? अरे हिऱ्यासारखा मनुष्य देह मिळाला आणि तुम्ही भजन करीत नाही, नामस्मरण करीत नाही, सत्संग करीत नाही. नवल नाही काय? हीरा ऐसा जन्म तूने व्यर्थ गवाया, ना सत्संग कियो ना हरिगुण गाया. सांगा आपली आई पुन्हा आपल्याला जन्माला घालणार का? किती कोटी रुपये दिल्यावर? नाही. जननी तेरी तुझे फिरना जेनेगी. मग असा देह मिळून मी देव आहे, मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे, तो कळून घेत नाही. मग डुकराच्या देहात घेशील का? अपना बनी तो फिर क्या बने. अमोलिक रत्न ज्ञानोबा म्हणतात, ज्या रत्नाची किंमत होत नाही. असं रत्न तुला मिळालं, असं रत्न मिळालं का नाही? आता बाबा इथे तुमचं वय भरपूर झालं का नाही? बाबा किती वय झालं तुमचं? 72. अजून किती दिवस राहता तुम्ही? समजा 28. किती? 28. पोरासोराचे लग्न झाले का नाही? काही राहिलं का आता? काहीच नाही. मग तुम्हाला 28 दोन्ही किती होते? 56. आम्ही 56 लाख रुपये देतो. तुमचा डोळा देता का? बसून खा ना. अहो ज्याला डोळे नाही त्याचं जमत आहे. एका डोळ्यावर तर लय लोकांचे व्यवहार चालू आहेत का नाही? बरं तुम्हाला काही पोराला मागायचे नाही, तुमचे पैसे बँकेत ठेवा, याचं याच बी तुम्हीच घ्या. दृष्टांत संपला. ते मनातली मात म्हणते तुला 70 देतो, तो आधी ना मला. मी काय अमोलिक रत्न जोडले रे तुझ. रत्नाची किती लाखाला किडनी देणार, किती लाखाला हृदय देणार, किंमत होत नाही मला. ज्ञानोबा म्हणतात असं रत्न तुम्हाला मिळालं आणि तरी तुम्ही भजन करीत नाहीत. विठ्ठल विठ्ठल तरी नामस्मरण करीत नाहीत, सत्संग करीत नाहीत. अरे याच देहाते याची देहे घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून नवल वाढतं म्हणले. व्यवहारातलं नवल. वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य. नवल वाढतं. आणि दुसरं नवल तुमचं हे वाढतं, तुम्हाला गल्लोगल्लीला फिरलं, तुम्ही देहाला मी म्हणता, देह संबंधीला माझं म्हणता. तो का म्हणे मज वाटते नवल मी हे माझे बोल ऐकून
बोला बोला तुका म्हणे माझ वाटते नवल म्हणे माझ वाटते नवल मी माझे बोल ऐको निया मी माझे बोल तुम्ही देह मी नसताना देहाला मी म्हणता आणि देह संबंधी माझे नसताना त्याला माझं म्हणता भाऊ की आपली आहे का नाही मग सुतू कोणाचं मला नवल वाटतं महाराज म्हणले अरे तुम्ही दुसऱ्याच्या अंत्यविधीला जाता पण तुम्ही ध्यानात घेत नाही उद्या आपलं असं होणार हे नवल जगात सगळ्यात मोठं नवल आहे एक पाहतसा एकाची धने सावध त्या यक्षानं धर्माला 108 प्रश्न विचारले त्यात जगात सगळ्यात मोठं नवल काय असा एक प्रश्न विचारला त्या टायमाला धर्मानं सांगितलं यक्षा जगात सगळ्यात मोठं नवल आहे एक माणूस दुसऱ्याच्या गंगा पूजनाला जातो दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातो पण तो सावध होत नाही हे नवल आहे विठ्ठला आता आपला टाइम थोडा आहे परमार्थात बी बरेच नवले आहेत आमचे गुरुजी गुरुवरे शेखर महाराज सांगत असते परमात्म्याचा जर नवलाचा विचार केला तर परमात्म्याचे रूप 3 आहेत निर्गुण निराकार सगुण निराकार आणि सगुण साकार 3 रूप आहेत का नाही मग 3 रूपाचं नवल आहे थोडक्यात सांगतो निर्गुण निराकाराचं काय नवल आहे काहीच नाही पण तो आहे हे नवले पहिले कोठेच नवते काही पहिले कोठेच नवते काही चंद्र सूर्य तारा चंद्र सूर्य तारा पहिले कोठेच नव्हते काही पहिले कोठेच नव्हते काही सूर्य तारा चंद्र सूर्य तारा आवडे पुण्य होते पायी होते कानोबा तेरे तेरे तेथे एक ढाल गज निर्माण झाली तेथे एक ढाल गज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली तिने एवढी ख्याती एवढी ख्याती काहीच नाही पण तो आहे हे निर्गुण निराकाराचं नवले दुसरं सगुण साकार सगुण निराकार सगुणी पण निराकार आहे काय नवले त्याचं नवले त्यांनी जग निर्माण केलं अरे कुंभार आकारवान आहे म्हणून गाडगा आकारवान केलं सुतार आकारवान म्हणून गाडी आकारवान केली सोनार आकारवाने म्हणून अलंकार आकारवान केले चांभार आकारवाने म्हणून खेटर आकारवान केलं पण हा निराकार आहे पण याने आकारवान जग निर्माण केले हे त्याचं नवले विठ्ठल विठ्ठल जेने रचिले भूगोला जेने रचिले भूगोला जेने रचिले भूगोला हे नवले देवाचे विठ्ठल विठ्ठल आणि तिसरं नवल
सगुण साकाराचं काय नवले अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. तसं मुक्ताबाई म्हणतात मला नवल दिसलं. काय नवल दिसलं? वांझे पुत्र प्रसवला. वांजेला पोर. कोणत्या वांजेला? माया वांजे. माया कशी? वांजे. ती नाहीच पण जगाची संगती लावण्याकरता ती मानावं लागली. तेथे एक डालगज निर्माण झाली आणि तिनं एवढी जोपणाकार न केली एक बायको. हा गोपणाकार न केली एक बायको. तिने एवढे वाढविले रे. तिने एवढे वाढविले रे. तिनं केलं हे खेळ सगळं. पण किती घोटाळा आहे पाहना. बरं तिनं एकटीनं नाही केलं, याच्या सत्तेत केलं. कोणाच्या? किती किती अवघड. माझा अधिकार नाही पण मी तुम्हाला दृष्टांत सांगतोय. रंगनाथ महाराज प्रभणीकर सांगायचे, असं आमचे गुरुजी सांगायचे. रंगनाथ महाराज म्हणायचे मामाचं लग्न झालं आणि मामाचं लग्न झालं जेच मामा ड्युटीला गेले तर आलेच नाही 5 वर्ष. मामा घरी आले नाही आणि मामीचं माझा अधिकार नाही बरं का. सिद्धांत गौ दृष्टांत गौण आहे पण सिद्धांत उचे. मामा घरी नाही आणि मामीचं वागणं वाईट नाही. मामीचं वागणं वाईट नाही. रंगनाथ गुरुजी म्हणायचे मामा घरी नाही आणि मामी तर तशा नाही. मग हे दारात जे लेकरू खेळत कोणाचं आहे? अवघड आहे का नाही? मामा घरी नाही आणि मामी तर तशा नाहीत. मग हे लेकरू हे नवलच नाही का? तो लक्षात आलं ना तुमच्या? मामा घरी नाहीत, मामीचं वागणं वाईट नाही, मग लेकरू दिसायला नवल नाही का हे? मुक्ताबाई म्हणते तेच मला नवल वाटतं. मामा म्हणजे ब्रह्म, मामी म्हणजे माया. हे मामा मामी नाही घ्यायचे आता. विठ्ठला विठ्ठला. टाळी 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 टाळी. अरे ब्रह्म असंग निर्विकारे, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझ. आणि ते ब्रह्म आणि माया जड आहे. माया असं ते विचारा पुढे टिकत नाही. स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. ती काही करीत नाही. पण तिनं याच्या संगतीनं तिला विचारलं तू कसं काय निर्माण केलं? ती म्हणते सत्ता धन्याकीची मायबाप. कोणाची? धन्याची. सत्ता धन्याची की मायबाप. मायबाप माझी सत्ता नाही, त्याच्या सत्तेनं केलं. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती नव्हे तेची कैसे झाले रे खेळी. नाही तेची दिसू लागले रे. आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. ब्रह्म अरूप होत पण रूपाला कल्पनेमुळं जीव झालं, अविद्येमुळं जीव झालं आणि माया उपाधी लागल्यामुळं शिव झालं. आणि मग एवढा गोंधळ केला. महाराज म्हणतात थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला. बराच टाईम झाला. माझ्या बरंचसं चिंतन आहे पण माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार झाला असं गृहीत धरू. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि सरळ 2 चरणाचा भावार सांगून आपली सेवा समाप्त करू. विठोबा टाळी टाळी टाळी. ठप्पा
उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाओ झाला, वांझे पुत्र प्रसवला. हे कुठं अभंग जे आहेत हे चिंतनीय अभंग आहेत. आणि कीर्तनामध्ये चिंतनच असलं पाहिजे महाराज. तुम्ही डॉक्टरनं गोळ्या कशा द्यावं, रोग्याला आवडत ना अशा द्यावं का त्याचा रोग पाहून द्यावं? रोग तुम्ही रोगी ना, आम्ही समजा डॉक्टर नाहीत पण समजा काय तर आम्ही डॉक्टर आहे. मग आम्ही तुम्हाला आवडणं असं कीर्तन करावं का तुम्हाला तुमचा रोग पाहून करावं? मग तुम्हाला कोणता रोग आहे? भवरोग आहे. कोणता रोग आहे आपल्याला? भवरोग. हेच भवरोगाचे औषध. पण आता औषध कडू असल्यावर तुम्ही घेता का नाही? घेता ना. मग हे नाही पटू द्या ना, हेच आहे का तुम्हाला पटन? तुम्ही हेच गाणे गा, नसले गाचे गप्प बसा, पण हसू तरी नका. तुम्ही हसू नका. विठ्ठल विठ्ठल. महाराज लोक कीर्तन करायला म्हणते जरा झटकेबाज कीर्तन करा. तुम्ही एक खबर डॉक्टरला म्हणता का डॉक्टर होते बरं झटकाच? काहून म्हणत नाही? तिथं म्हणा ना डॉक्टर होत्या झोपण एकदा. लोक म्हणते महाराज असा सप्ताह केला आमच्या गावात, धोपणच काल्याला जाळच लागला त्याला लगे. किती मूर्ख माणसं आहे. अरे सप्त्याचं कुठं धोपण असतं का? पण मूर्ख लोकाला खरं आवडत नाही. मी एका गावात कीर्तनाला गेलो, एवढा समाज होता महाराज, नजर पुरण इतका समाज. पण मला लोक म्हणले महाराज 7वा दिवशी तुमचा 1 नंबर कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून 1 नंबर म्हणलं. मी जे चालू रामकृष्ण हरी सुरू केलं की बंदच केलं नाही. 9ला सुरू झालं. रूप पाहता नाही, अभंग नाही, चाल नाही, कुछ नाही. लोक एकमेकाकडे पाहू लागले. ते म्हणले काहीच मिळ दिसाना, चाल होईना, अभंग नाही, रूप पाहता नाही. ते काय म्हणले ते 1 नंबर कीर्तन करा. मला 9:30ला मागच्या उठायला सुरुवात झाली. 10:30ला माझ्या जवळचे गेले आणि 11:45ला पखवाजे टाळकरी चटच गेले. 11 वाजता 6 म्हातारे राहिले. किती म्हातारे? 6. मला आनंद वाटला. जाऊ द्या, 1000 मूर्खाला खरं कीर्तन नाही आवडलं, ते मूर्खच आहेत 1000 मूर्खाला. पण 6 म्हाताऱ्याला होईना आवडलं. मी 11ला कीर्तन बंद केलं आणि त्या 6 जणांचं दर्शन घेतलं. म्हणलं बाबा 1000 मूर्खाला आमचं खरं कीर्तन नाही आवडू द्या, पण तुमच्या 6 माणसाला आवडलं यात मला आनंद आहे. त्याच्यातलं मग एक म्हातारं म्हणतं कशाचं आवडलं बाबा? मग मी तर गार झालो. मी म्हणलो बाबा मग तुम्हाला आवडलं नाही तर मग तुम्ही बसले कसं काय? ते म्हणले आम्हाला चालता येत नाही. आमच्या पोराने 9ला आणून घातलं आणि ते म्हणले 11ला न्यायला येऊ. ते आले नाही म्हणून आम्ही थांबलो, नाही तर आम्हाला सांगा खरं कीर्तन कोणाला आवडत? लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. पण कोण येत असे ऐसा माजल्याचा गुण. जे माजलेले, कोणी धनानं माजले, कोणी सत्तेनं माजले, कोणी तारुण्यानं माजले. अरे जर तुम्ही म्हणले बुवा तुमचे गुरुजी कोण आहेत, तारीख घेताना, नेम घेताना तुम्ही कोणत्या गुरुजीकडे होते, त्याच्याकडे कोणते ग्रंथ ऐकले, सगळे कीर्तनकार अभ्यास करते. काय करते? पण तुम्हीच म्हणता उद्या आमच्या गावात विनोदाचा बादशाह. हे गावकऱ्याने लोकांना नाशिल, नाही तर काय लागे लोकाचा? आमचा लागे का 5 गप्पा मारायचा? आज गोड वाटल विठ्ठल विठ्ठल, आज गोड वाटन, पण पुढे अवघड यमदंड. देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही महाराज. म्हणून तुम्ही हेच ऐका. काय मुंगी उडाली म्हणजे हे ह्योच अभंग नाही, असं चिंतन ऐका. विठ्ठल काळ सारावा चिंतने, चिंतनात काळ घाला. अरे कोणता दिवस कसा येईल काही सांगता येत नाही. असे बॉन्ड आहेत का आपल्या जवळ आपण पुढच्या सप्त्यापर्यंत राहू म्हणून?
जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जळी बुडे बुड देखता देखता जळी बुडे बुड देखता देखता क्षण न लागता दिसेना ती क्षण न लागता दिसेना ती तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता दिसेना क्षण न लागता दिसेना ती तैसा हा संसार पाहता पाहता अरे पाण्याला बुडबुडा कधी नष्ट होईल तसा हा देह कधी पडल, म्हणून मरायच्या अगोदर सावध व्हा, सावध होऊन भजनी लागा आणि हे चिंतन करा. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्व, ते चिंतन करा. तुमच्याकडे कोणी आलं तर त्याला तेच कथन करा. तुमच्या बरोबरी झाला तर बोधयंत परस्पर, बाकी बोलू नका. नामाविन काय वाऊगी चावट, वाया वटवट हरिवीन. म्हणून मला म्हणतात, मुक्ताबाई म्हणतात, मला नवल झालं, थोर नवलावो झाला. काय झाला? ही माया वांजे, पण हिला हे जगत रूपी पोरग झालं. हा एक अर्थ. दुसरा अर्थ, परमार्थाच्या दृष्टीनं पोराचे प्रकार आहेत. पोराचे काय आहेत? प्रकार आहेत. औरस पुत्र, दत्तक पुत्र आणि बोधपुत्र. किती पोरं झाले? 3. औरस पुत्र जाऊ द्या, सोडून द्या. दत्तक बी सोडून द्या. बोधपुत्र. कोणता पुत्र? बोधपुत्र. चांगदेव महाराज 1400 वर्षे वांज होते. किती वर्ष? 1400 वर्ष वांज नव्हते का? कोण? चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही. आता माझ्या मायबापानं लाडानं नाव चांगदेव ठेवलं, मी वांगदेव आहे, पण नाव काय ठेवलं? चांगदेव. ते योगीराज चांगदेव साधे होते का महाराज? चांगदेव चांगले होते. चांगले होते म्हणूनच त्यांचं 65 वयात काम झालं. आपल्याला गाथा पुराणा, ज्ञानेश्वरी पुराणा तरी फरक पडाला. अरे त्यांनी पत्र लिहायला बसले, चिरंजीव लिहावा तो वयानं लहान आहे, आणि तीर्थरूप लिहावा, तीर्थरूप लिहावा तर लहान आहे, आणि चिरंजीव लिहावा तर विश्वात्मक आहे. चिरंजीव लिहायचं तर अनुभवाने विश्वात्मक आहे, आणि तीर्थरूप लिहावा तर वयानं लहान आहे. चिरंजीव म्हणू तरी विश्वात्मक, तीर्थरूप तरी बाळदशांगी. कोरच पान लिहिलं, आणि कोरं पान लिहिल्यानंतर त्या शिष्यानं निवृत्तीनाथाच्या हातात दिलं, आणि निवृत्तीनाथानं मुक्ताबाईच्या हातात दिलं. मुक्ताबाई तापडच. मी सांगितलं ना, नामदेवाला नीट केलं कोणी, आणि चांगदेवाला बी नीट कोणी केलं? मुक्ताबाईनं. ते म्हणले, दादा चांग्या कोरात दिसतो अजून, पण ते निवृत्तीनाथ होते. म्हणले, मुक्ताई कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं, पण चिरबिड असं नादीत लिहायला रद्दी जा. विठ्ठला 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 रद्दी जा या हटी विकावया, कोरिया कागदे उमटे कसोटी, रद्दी जा या हटी विकावया. कोऱ्या कागदावर काही, मग काही लिहा. मग ज्ञानोबरायांनी त्याच्यावर 65 वेळेला स्वस्ती श्री वटेशू. स्वस्ती म्हणजे कल्याण. चांगदेवा तुझं कल्याण असो. स्वस्ती श्री वटेशू, जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासो प्रगटला करी. आणि त्या चांगदेव 65तलं महावाक्य, तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, सांगया तुझं मजा आपणायाचा बोले. आणि या ओवीचा बोध झाल्यानंतर चांगदेव बोध संपन्न झाले. चांगदेव माने
वसुदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. माझा आज जन्म झाला, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता महता अरे मरून गेले तेव्हा. भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैशी करू मी केव्हा. बोधपुत्र 1400 वर्षे वांज होते. कोण सांगू दे मला. मग मुक्ताबाई म्हणतात नवल झालं आज वांजेला. मग वांजेला पोरग होत असतं का? आणि पोरग झालं तर ती वांज असती का? व्याघात दोष आहे का नाही? एका पोराला विचारलं तुझ्या बापात नाव काय? तो म्हणलं खबरदार मला बोलायचं नाही. म्हणलं काऊन? ते म्हणलं मला बोलता येत नाही. सांगू तू त्योच. मी म्हणलं तुला कसं काय बोलता येत नाही? ते म्हणलं मी मुखा जिव्हा नसती, माझ्या तोंडात काय नाही, जीभ नाही, म्हणून मला बोलता येत नाही. कोण सांगू तू? त्यो सांगतो. म्हणले तो हा बाप. मी म्हणलो तो हा बाप. ते म्हणलं ब्रह्मचारीचे मी पिता. मग बाप ब्रह्मचारी. आता याचा बाप ब्रह्मचारी ते हो कसा? मी म्हणलं आजा. ते म्हणलं माझ्या आजाला तर पोरगच नव्हतं. म्हणले आई माता तू मम वंदेव, माझी आई वांजी. हे कसं बोलणे? व्याघात आहे का नाही? दोष आहे का नाही? तसं इथं मला मुक्ताबाई म्हणतात नवले वांजेला पोरग झालं. थोर नवला ओ झाला वांजे पुत्र प्रसवला. आणि एवढंच नाही आणखी नवले अभंगाच्या पुढच्या चरणा सांगतात. विंचू पाताळाची जाय, विंचू पाताळाची जाय, विंचू पाताळाची जाय, विंचू पाताळाची जाय. शेष माता वंदी पाय, शेष माता वंदी पाय. बोला बोला बोला. आता 11 वाजले. सरळ त्याचा अर्थ विंचू पाताळासी जाय, शेष माथा वंदे पाय. विंचू म्हणजे जीवात्मा. आणि त्या जीवात्म्यानं आपली बहिर्मुख असणारी वृत्ती अंतर्मुख केली. काय केली? अंतर्मुख केली. आणि अंतर्मुख वृत्ती करून मी वासुदेव तत्वता या बोधावर तो आरूढ झाला. सर्वम खलविदम ब्रह्माशी प्रतीती आली. आणि अशी प्रतीती आल्यानंतर शेष माथा वंदे पाय, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदे पाय. एवढंच नाही मुक्ताबाई म्हणतात आणखी एक मोठं नवल झालं. ते कोणतं? अभंगाच्या शेवटी माशी व्याली घार झाली, 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 माशी व्याली घार झाली. कोणी मुक्ताई हसाली, हे कोणी मुक्ताई हसा, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला. कोणी मुक्ताई हसली, कोणी मुक्ताई हसा, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, नवलाव झाला, नवलाव झाला. माशी व्याली घार झाली.
देवहोम असणारी वृत्ती ही माशी. अरे माशीला जन्म देईन का माशी घारेला जन्म देईन? पण मुक्ताबाई म्हणले हे बिघड काम. काय बिघड? नवल झालं. काय नवल झालं? माशी व्याली देवहोम असणारी वृत्ती गुरुकृपेनं देवहोम गेलं आणि अहम ब्रह्मास्मी असं ती म्हणू लागले. म्हणजे मोठी झाली. काय झाली? देह 3.5 हाताचा आहे आणि ब्रह्म सर्वगत हे सदा आहे आणि सम आहे. सर्वगत म्हणण्यामध्ये देशाची मर्यादा नाही, सदा म्हणण्यामध्ये कालाची मर्यादा नाही आणि सम म्हणण्यामध्ये वस्तूची मर्यादा नाही. देश काल वस्तू भेदमा वळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. म्हणून माशी व्याली घार झाली